महायुतीत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेने आतापासूनच मुख्यमंत्री पदावर दावा ठोकलाय। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही गुडघ्याला बाशिंग बांधून सगळे कार्यकर्ते तयार आहेत। त्यामुळे महायुतीतील मुख्यमंत्रीपद कळीचा मुद्दा ठरणार आहे। पुढील निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील। शिवसेना मुख्यमंत्री पदावरती दावा सांगणार का? आता त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार आहेत, तर शिवसेनेचा दावा असणार ना त्या पदावर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना खासदार नरेश म्हस्केंच्या दाव्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वीच म्हस्केंनी हा दावा केलाय। खरं तर अद्याप विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागा वाटपाची साधी चर्चाही झालेली नाही। शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वाट्याला किती जागा येणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे। पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला 6-7 जागांवर पाणी सोडावं लागलं होतं। लोकसभेच्या बदल्यात विधानसभेत अधिक जागा शिंदेंच्या वाट्याला येणार असल्याची त्यावेळी चर्चा रंगली। पण लोकसभा निवडणुकीत महायुतीची मोठी पीछेहाट झाली। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या वाट्याला खरंच अधिकच्या जागा येणार का हा खरा प्रश्न आहे। कारण नुकतंच भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत भाजप नेत्यांनी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेविरोधात टीकेचा सूर आळवला। एकीकडे हे चित्र असतानाच दुसरीकडे शिवसेनेकडून पुन्हा एकदा शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्यास सुरुवात झाली आहे। या पुढील निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील। शिवसेना मुख्यमंत्री पदावरती दावा सांगणार का? आता त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार आहेत, तर शिवसेनेचा दावा असणार ना त्या पदावर। 2 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झालं। त्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी अटकळ लढवली गेली। त्यामागचं कारण म्हणजे शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या तुलनेत भाजपच्या आमदारांचं संख्याबळ दुप्पट आहे। पण उद्धव ठाकरेंची कोंडी करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं ऐनवेळी एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली। हे सरकार योग्य प्रकारे चाललं पाहिजे, ही जबाबदारी माझी देखील असेल आणि त्याकरता पूर्ण साथ आणि समर्थन या सरकारला मी देणार। शिंदेंना मुख्यमंत्री पदासाठी दिलेला पाठिंबा महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना फारसा रुचला नाही। तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी पक्षाच्या मेळाव्यात मनातली खंत जाहीरपणे व्यक्त केली होती। अक्षरशः मनावर दगड ठेवून आपण सगळ्यांनी आणि प्रामुख्याने माननीय देवेंद्रजींनी आपल्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय केला की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते। दुःख झालं आपल्याला, परंतु ते दुःख पचवून आपण सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा आनंदाने हा सगळा गाडा चालवण्यासाठी पुढे गेला। सध्याच्या घडीला विधानसभेत महायुतीत भाजपच्या आमदारांची संख्या सर्वाधिक आहे। तसंच आगामी विधानसभेत भाजपकडून महायुतीत सर्वाधिक जागा लढवल्या जाण्याची दाट शक्यता आहे। भाजप हाच महायुतीतला मोठा भाऊ असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी यापूर्वी वारंवार सांगितलं आहे। त्यामुळे आगामी काळात भाजपकडून मुख्यमंत्री पदावर दावा केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण सध्या भाजप नेते त्यावर उघड भूमिका घेण्यास तयार नाही आहेत। अनेक कार्यकर्ते विचारतात, मग सांगा मुख्यमंत्री कोणाचा होणार, मग मुख्यमंत्री कोण होणार? तुम्हाला आजच सांगतो, मुख्यमंत्री महायुतीचाच होणार। यानंतर कोण मुख्यमंत्री, काय मुख्यमंत्री हा प्रश्न विचारू नका, हा प्रश्न डोक्यातनं काढून टाका। विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीत मुख्यमंत्री पदावरून चढाओढ लागल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आगामी काळात मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच होण्याची शक्यताही नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।